नमस्कार. मी संजय ठाकरे, गणित शिक्षक, जनता विद्यालय धाबा, कोंडाया महाराज, तालुका गोंडपिंपरी, जिल्हा चंद्रपूर. The fourth chapter is financial planning and problem set 4th B. Here 6th example, and I am taking only answer. Number of shares is equal to amount invested divided by market value of a share, and which is equal to amount invested here is 10,200 divided by market value of a share is 100. मग या ठिकाणी डिवाइड करताना एवढ्या रुपीजमध्ये किती शेअर्स मिळतील हे टू झिरोज आणि हे 2 zeros कॅन्सल करा. विच इज इक्वल टू 102 मीन्स 102 shares. Now 0.1% brokerage on these shares on this transaction. Now on rupees 10,200 एवढ्या रुपीजवर ब्रोकरेज या ठिकाणी द्यावा लागला 0.1%. मीन्स 10,200 इंटू 0.1% मीन्स 0.1/100. मग या ठिकाणी हे 2 zeros आणि हे 2 zeros कॅन्सल. 102 इंटू 0.1, 1ला मल्टिप्लाय केलं तर 102 येते आणि एक डिजिटच्या अगोदर पॉईंट आहे आणि म्हणून इथे एक डिजिटच्या अगोदर पॉईंट दिला तर 10.2 मीन्स हिअर 0 या ठिकाणी जास्तीचा आपल्याला लावून घेतला आहे मी, मीन्स रुपीज 10.20. नाव टोटल एक्सपेंडिचर ऑफ मीता अग्रवाल. मग या ठिकाणी मीता अग्रवालनी ब्रोकरेजसुद्धा दिलेला आहे 1%. त्याची व्हॅल्यू आपण फाइंड केली 10.20 आणि तिने इन्व्हेस्ट केलेली जी अमाऊंट होती त्याच्यामध्ये ह्या ब्रोकरेज आपल्याला ॲड करावं लागेल. म्हणजे तिने केलेला जो एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे, तो टोटल एक्सपेंडिचर ऑफ मीता अग्रवाल इज इक्वल टू 10,200 प्लस 10.2 मीन्स ठीक आहे, विच इज इक्वल टू रुपीज 10,210.20. And after she sold 60 shares, जे यापैकी 60 shares तिने काय केलं, सोल्ड केले, विकून टाकले ॲट मार्केट व्हॅल्यू रुपीज 125. मग 60 shares विकल्यानंतर तिला मिळालेली जी अमाऊंट आहे, सेलिंग प्राईस ऑफ अगोदर 1 शेअरची काढू, त्याच्यानंतर 60 शेअरची काढायची आपल्याला. सेलिंग प्राईस ऑफ 1 शेअर इज इक्वल टू जी मार्केट व्हॅल्यू आहे त्यानंतर ब्रोकरेज पण तिला द्यावा लागला, त्याच्यामुळे तेवढी मायनस होतील, मीन्स मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज, विच इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर इज 125, then minus brokerage on market value means 0.1% of 125, which is equal to 125 minus here 125 into 0.1% means 0.1/100, which is equal to 125 minus याला मल्टिप्लाय केलं तर 12.5/100 means 0.125. हे मायनस केल्यानंतर आपल्याला मिळते वी गेट रुपीज 124.875 अँड हेन्स द सेलिंग प्राईस ऑफ 60 शेअर. हे 1 शेअरची होती, आता आपल्याला फाइंड करायचं आहे 60 शेअर्स तिनं सोल्ड केले आणि म्हणून 60ने याला मल्टिप्लाय करावं लागेल 1 शेअरची जी सेलिंग प्राईस आहे त्याला, मीन्स 125.874 इंटू 60. हे मल्टिप्लाय केल्यानंतर मल्टिप्लाय करून बघा, तुम्ही करू शकता, विच इज इक्वल टू रुपीज हिअर 7,492.50.
Now Srimati Mita Agrawal was sold remaining. आता या ठिकाणी 102 शेअर्स घेतले होते, त्यापैकी 60 तिनं विकून टाकले. आता शिल्लक राहिलेले जे आहे 102 - 60 विच इज इक्वल टू 42 शेअर्स ॲट मार्केट व्हॅल्यू ₹90. यावेळेस मार्केट व्हॅल्यू कमी झाली आणि ती 1 शेअर 90 रुपीजप्रमाणे 42 शेअर्स विकून टाकले. इथे पण ब्रोकरेज द्यावा लागला आणि म्हणून एका शेअरवर मिळणारी अमाऊंट जी आहे आणि म्हणून सेलिंग प्राईस ऑफ 1 शेअर इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू मायनस ब्रोकरेज विच इज इक्वल टू 90 - 90 इंटू 0.1 upon 100 which is equal to 90 minus 90 into 0.1 means only 9 divided by 100. तर या ठिकाणी डिवाइड बाय 100 केलं तर 0.09. 90 minus 0.09 जर केलं तर देन वी गेट ₹89.91 अँड हेन्स आता ही झाली एका शेअरची सेलिंग प्राईस. अशा प्रकारचे 42 शेअर्स त्या मीता अग्रवालनी सोल्ड केल्यानंतर ते सेलिंग प्राईस इक्वल टू 89.91 इंटू 42 विच इज इक्वल टू ₹3,776.22. Srimati Agrawal received amount by selling all shares. अगोदरचे शेअर्स आणि नंतरचे शेअर्स हे दोनही मिळून जी अमाऊंट मिळाली ती विच इज इक्वल टू 7,492.50 प्लस 3,776.22 विच इज इक्वल टू ₹11,268.72 एवढी अमाऊंट तिला दोनही वेळेस शेअर्स सेल केल्यानंतर मिळाली. बट धिस अमाऊंट इज मोर दॅन अमाऊंट इन्व्हेस्टेड. तिने जी अमाऊंट इन्व्हेस्ट केली होती 10,200 त्यापैकी ही जास्तीची आहे आणि म्हणून तिला या ठिकाणी या ट्रान्झॅक्शनमध्ये प्रॉफिट झाला आहे. मग तो प्रॉफिट किती झाला? प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राईस मायनस पर्चेसिंग प्राईस विच इज इक्वल टू 11,268.72 मायनस 10,210.20 विच इज इक्वल टू ₹1,058.52 and hence Srimati Mita Agrawal made profit of ₹1,058.52. Then next, seventh example. Seventh example is the market value of shares and dividend declared by the two companies is given below. Face value is same and it is at ₹100 for both the shares. Investment in which company is more profitable? Number 1, company A, ₹132 and 12%. Number 2, company B, ₹144 and 16%. Now here let the ₹100 invested in both companies. Then number of shares from company A is equal to total investment upon market value of share. या ठिकाणी टोटल इन्व्हेस्टमेंट आपण 100 घेतली आहे आणि मार्केट व्हॅल्यू 132 आहे. मीन्स नंबर ऑफ शेअर्स विल बी 100 अपॉन 132. मग या ठिकाणी ह्या नंबर डिव्हिजिबल नाही, आपल्याला फाइंड करता येत नाही आणि म्हणून हे आपल्याला असंच ठेवायचं आहे तात्पुरतं, कारण समोर कदाचित हे कॅन्सल होईल. मग एवढे शेअर्स मिळतील 100 रुपीजमध्ये ए कंपनीतून.
मग यावर डिव्हिडंडसुद्धा मिळाला. कंपनी एने डिव्हिडंड दिला तो 12% आहे. मग या ठिकाणी 12% आपल्याला ती व्हॅल्यू काढायची आहे. 100 रुपीज या ठिकाणी फेस व्हॅल्यू जी आहे ती 100 आहे. इंटू त्या फेस व्हॅल्यूवरच डिव्हिडंड मिळतो, मार्केट व्हॅल्यूवर नाही. अँड विच इज इक्वल टू फेस व्हॅल्यू 100 इंटू डिव्हिडंड इज 12% मीन्स 12/100. 100 गेट कॅन्सल्ड विच इज इक्वल टू ₹12 पर शेअर. एका शेअरवर डिव्हिडंडनी मिळालेला जो डिव्हिडंड आहे हा 12 आहे. आणि अशा प्रकारचे जेवढे शेअर्स आहे त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. आपल्याला पाहिजे डिव्हिडंड ऑन दिस 100/132 शेअर्स विच इज इक्वल टू 100/132 इंटू 12% मीन्स इंटू 12. 12 1 जा 12 and 12 1 जा 12, 12 1 जा 12 means 11. Here 100 1 जा 100 अपॉन 11. 11नी 100ला डिवाइड करून घेतलं तर देन वी गेट डिव्हिडंड ऑन द टोटल शेअर्स विच इज इक्वल टू ₹9.09. त्याच्यानंतर नंबर ऑफ शेअर्स रिसिव्ड फ्रॉम कंपनी बी. 100 रुपीज इन्व्हेस्ट केल्यानंतर कंपनी बी मधून किती शेअर्स मिळतात, तर टोटल इन्व्हेस्टमेंट अपॉन मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर विच इज इक्वल टू 100/144 शेअर्स. एवढे शेअर्स मिळतात. आता डिव्हिडंड ऑफ कंपनी बी, कंपनीमधला डिव्हिडंड आपण काढू एका शेअरवरचा विच इज इक्वल टू तो फेस व्हॅल्यूवर मिळतो म्हणून FV इंटू डिव्हिडंड विच इज इक्वल टू 100 रुपीज या ठिकाणी फेस व्हॅल्यू आहे इंटू डिव्हिडंड 16% आहे मीन्स 16/100. 100 गेट कॅन्सल्ड विच इज इक्वल टू ₹16 पर शेअर. मग या ठिकाणी एवढे शेअर्स या ठिकाणी घेतले होते 100 रुपीजमध्ये. मग या ठिकाणी आपल्याला काढावं लागेल या एका शेअरची एवढी व्हॅल्यू तर एवढ्या शेअरची किती व्हॅल्यू डिव्हिडंडची. अँड हेन्स डिव्हिडंड ऑन this 100/144 shares is equal to 100/144 into 16. 16 ने डिवाइड केलं 16 1 जा 16 आणि 16 9 जा 144. 100ला पुन्हा 9 ने डिवाइड करा विच इज इक्वल टू ₹11.11. and hence the dividend received in कंपनी बी, ए कंपनीमध्ये मिळालेला आणि बी कंपनीमध्ये मिळालेला जो डिव्हिडंड आहे तो आपण कम्पेअर केला तर डिव्हिडंड रिसिव्ड इन कंपनी बी इज मोर दॅन कंपनी ए अँड हेन्स कंपनी बी इज मोर प्रॉफिटेबल किंवा प्रॉफिटेबल आहे. देन एक्झाम्पल 8 एक्झाम्पल बघू आपण. हिअर एक्झाम्पल 8 विच इज स्टार्ट. श्री आदित्य संघवी invested ₹50,118 in shares of face value ₹100 when the market value is ₹50. Rate of brokerage is 0.2% and rate of GST on brokerage is 18%. Then how many shares were purchased for ₹50,118? Now here brokerage is equal to market value वर राहते brokerage आणि market value into rate of brokerage which is equal to या ठिकाणी market value ₹50 आहे आणि म्हणून 50 into 0.2/100. 0 get cancelled. 5 into 0.1 means 1 divided by 10 which is equal to ₹0.1. Then 18% GST on brokerage. हा जो brokerage काढला आहे याच्यावर GST पण भरली आहे 18%. GST आहे 0.1 into 18/100. On solving we get ₹0.018 and hence
purchase price of one share is equal to market value plus brokerage plus GST, which is equal to 50 plus 0.1 plus 0.018, which is equal to rupees 50.118, and hence number of shares received in rupees 50.118 is equal to investment upon purchase value of one share. मग या ठिकाणी त्यांनी इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट ही आहे 50,118 अँड परचेस व्हॅल्यू ऑफ वन शेअर इज नाव वी फाउंड 50.118 याने डिवाइड केलं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 1000नी डेसिमल पॉईंटच्या नंतर 1 2 3 डिजिट्स आहे आणि म्हणून याला 1000नी मल्टिप्लाय केलं तर हा पॉईंट निघून जातो, मीन्स 50,118 राहते. याला मल्टिप्लाय केलं तर यालाही 1000नी मल्टिप्लाय करा, म्हणजे याच्यावर 3 झिरोज आहे ते द्यावं लागेल, 1 2 3 झिरोज. आणि मग याने याला जर आपण डिवाइड केलं तर 50,118 वन जा धिस व्हॅल्यू आणि इथे सुद्धा एवढं कॅन्सल होऊन 1, त्याच्यानंतर 1 2 3 0 1 2 3 0 मीन्स या ठिकाणी 1000 शेअर्स. अँड हेन्स श्री आदित्य सिंघवी purchase 1000 shares. Thank you from Sanjay A. Thakre.